नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। कमळी आणि ऋषीच्या लग्नामध्ये येणार सगळ्यात मोठा ट्विस्ट तर आणि कमळी आणि ऋषीचं लग्न कसं होणार, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो की फायनली आपल्या कमळीला आणि ऋषीला दोघांना पण आता सगळ्यात मोठी गोष्ट सापडलेली असते, ती म्हणजे मात्र आता कमळीच्या बाबांबाबतचं सत्य। म्हणजेच तुम्हाला माहित असेल की गेले कमळीने एवढे वर्ष प्रयत्न केला तिच्या वडिलांना शोधण्याचा, पण बिचाऱ्या कमळीला अजूनपर्यंत कधी यश आलं नव्हतं। आणि मित्रांनो, आता कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच असतो, कारण की कमळी आणि ऋषी दोघेजण मिळून देखील मात्र आता सगळ्यात मोठे पुढे गोष्टीचं आव्हान करतात, ते म्हणजे मात्र त्या दोघांचं लग्न। कारण की तुम्हाला माहितच असेल की ऋषीने कमळीसोबत लग्न करण्याचा हट्ट काय सोडलेला नसतो। दुसरीकडे नयनताराला मात्र कमळी, तिची आई, तिचं ते कुटुंब कोणच आवडत नसतं आणि नयनतारा ठरवते की काही जरी झालं तरी ऋषीला मी ह्या गावच्या मुलीच्या हातामध्ये मी कधीच जाऊ देणार नाही। त्याच्यासाठी मला काही जरी करावं लागलं ना तरी देखील मी मागचा पुढचा विचार करणार नाही, पण ऋषीचं आणि कमळीचं मी लग्न कधी पण आयुष्यात होऊ देणार नाहीये। पण मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपला ऋषी पण खूप हट्टी असतो, त्याच्यामुळे ऋषी ठरवतं की काही जरी झालं ना तरी मात्र मी मागे फिरणार नाहीये। कारण की आईने जर माझं आणि कमळीचं लग्न जर होऊ नाही ना दिलं तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाहीये। पण बिचाऱ्या ऋषीला माहीतच नसतं की त्याच्या आईने त्याला फसवून त्या घरामध्ये आणलेलं असतं, कारण की तिला वाटत असतं की तो माझ्या हातामध्ये राहिला, माझ्या कंट्रोलमध्ये राहिला की ह्या कमळीला मी त्याच्या आयुष्यातून असंच बाजूला काढून टाकेल। हा पूर्णपणे नयनताराचा प्लॅनिंग असतो आणि तिला हा प्लॅन सांगणारी ती महामूर्ख कामिनी, ती आता स्वतः बिळात जाऊन लपलेली असते। कारण की ती आता प्रचंड घाबरते, कारण की ज्यावेळेस तिला हे सत्य समजतं की कमळीची आई गौरी जिवंत आहे। हो मित्रांनो, पुढे आता कामिनीला पण हे सत्य समजतं। पण आता कहाणीमध्ये येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण की नयनतारा म्हणते की जोपर्यंत ही कमळी माझ्या ऋषीच्या अवतीभोवती राहील ना तोपर्यंत माझा ऋषी कधीच माझं कोणतंच म्हणणं ऐकू शकणार नाही। त्याच्यामुळे ह्या कमळीला मला अशा प्रकारे गायब करायला पाहिजे की त्यामुळे ऋषीला माझ्यावरती संशय पण येणार नाही आणि त्या कमळीला देखील ऋषीच्या आयुष्यातून मला काढता येईल। आणि एवढा सगळा महामूर्खपणासारखा हा प्लॅन मात्र ह्या नयनताराने केलेला असतो। आणि या नयनताराला बोलाव तरी काय मित्रांनो, कारण की ह्याच्याबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे। कारण की ऋषीचं चांगलं व्हावं असं तिला तर वाटतंच खरं, पण मात्र तिला असं वाटतंय की त्यांचं कमळीसोबत ऋषीचं लग्न नाही झालं पाहिजे। पण ऋषीचा खरा आनंद तर आपल्या कमळीमध्ये आहे याचा विचार मात्र थोडा पण ही नयनतारा करत नसते। आणि त्याहीपेक्षा संपूर्ण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपला सतीश, कारण की ऋषीचे बाबा खरंच खूप भारी असतात। कारण की त्यांना ऋषीसाठी कमळी ही अगदी योग्य मुलगी वाटत असते, कारण की त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे। तर यामध्ये वाईट काय आणि यामध्ये चुकीचं काय असं मात्र आपल्या ऋषीच्या बाबांना वाटत असतं। आणि पुढे आता नयनतारा ह्या लग्नाला विरोध करत असते, तर ऋषीने सांगितलेलं असतं घरामध्ये मी लग्न करेल तर फक्त कमळीसोबतच करेल, कारण की मी दुसरं कोणासोबत पण करू शकणार नाही। तर नयनतारा म्हणते की ऋषी काही जरी झालं ना तरी त्या मुलीसोबत मी तुझं लग्न होऊ देणार नाही, भले मला काही करावं लागलं तरी चालेल। पण आता ऋषी म्हणतो की आई तुला काय करायचंय ती कर, पण मी लग्न करेल तर फक्त कमळी सोबतच। तर दुसरीकडे ऋषीचे बाबा देखील नयनताराला सांगत असतात की नयनतारा हे तू खूप चुकीचं करते, कारण की आपल्या ऋषी जर एवढी इच्छाच आहे त्या मुलीसोबत लग्न करायची तर त्यामध्ये त्याचं काय चुकतंय, कारण की ती मुलगी पण चांगली आहे, तिचा स्वभाव पण चांगला आहे, तिची वागणूक पण चांगली आहे। मग त्यावेळेस मात्र नयनतारा म्हणते की हो सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण तिला तिचा खरा बापच माहीत नाही, तर त्या मुलीसोबत आपल्या ऋषीचं लग्न का लावायचं, आपल्या इनामदारांच्या खानदानाची इज्जत का घालवायची आपण। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी जोपर्यंत त्या कमळीला तिचा खरा बाप कोण आहे ते कळत नाही ना तोपर्यंत ऋषीचं आणि कमळीचं लग्न मी होऊ देणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा। मग मित्रांनो, आता सगळ्यात मोठी आयुष्यात म्हणजेच ऋषीचा असं टर्निंग पॉईंट येतो, कारण की ऋषी म्हणतो की आईला एवढाच जर हट्ट आहे ना कमळीचे वडील कोण आहेत हे शोधण्याचा, तर ते शोधल्याशिवाय मी पण लग्न करणार नाही आता। त्याच्यामुळे ऋषी म्हणतो की आता काही जरी झालं तरी मला कमळीच्या वडिलांना शोधलंच पाहिजे। तर नयनताराला अजून एक भीती येते मनात की हा ऋषी खरंच कमळीच्या वडिलांना शोधून काढेल की काय, आणि त्याने जर तसं केलं तर त्या मुलीसोबत खरंच मला ऋषीचं लग्न लावून द्यावं लागेल। म्हणजेच नयनतारा परत घाबरलेली असते, तर ऋषीच्या बाबांनी सांगितलेलं असतं ऋषीला की काही जरी झालं तरी तू लग्न फक्त कमळीसोबतच करशील, मला वचन दे, कारण की मला खात्री आहे की तू लग्न तुझ्या आवडत्या मुलीसोबतच तू लग्न करणार, ते म्हणजे कमळीसोबत। कमळीसारखी गुणी मुलगी आपल्या घरात कधीच सून म्हणून दुसरी येऊ शकत नाही, त्याच्यामुळे तू तिला अजिबात पण सोडू नको, तू लग्न तिच्यासोबतच कर, माझा तुला पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि ह्यावेळेस मात्र ऋषी पूर्ण खुश झालेला असतो, कारण की त्याच्या वडिलांचा त्याला सपोर्ट असतो। पण दुसरीकडे मात्र नयनतारा आता घाबरलेली असते। नयनतारा म्हणत असते की मी असं काय करू जेणेकरून ऋषी त्या कमळीसोबत लग्न करण्यास नकार देईल। तर पुढे आता नयनताराच्या कामिनीची मदत घ्यायची ठरवते आणि कामिनी टपून बसलेलीच असते की ह्या नयनताराला कधी माझी गरज लागते। आणि कामिनीने अजून एक सगळ्यात मोठा डाव साधायचं ठरवलेलं असतं, ते म्हणजे तिला एक गोष्ट चांगलीच माहीत असते की
माझ्या अनिकाचं आणि ऋषीचं लग्न लावायचा हा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. त्याच्यामुळे मात्र आता कामिनी म्हणत असते की अगं नयनतारा, तो मागचा पुढचा काय विचार करते. अनिका तर ह्या खानदानाची मुलगी आहे, एवढी श्रीमंत आहे आणि उद्या ऋषीसोबत लग्न झालं की सगळं तुमचंच होणार आहे. त्याच्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी ऋषीच्याच नावावरती होणार आहे. त्याच्यामुळे तू विचार कर, अनिकासारखी मुलगी तुला शोधून सापडणार नाही. त्याच्यामुळे तू काही जरी झालं तरी अनिकाचं आणि ऋषीचं लग्न लाव. भलेही तिच्या खूप साऱ्या चुका आहेत, मला मान्य आहेत नयनतारा, पण तुझ्या ऋषीने पण किती साऱ्या चुका केल्या. त्याने त्या कमळीवरती प्रेम केलं, त्या कमळीसोबतच त्याला लग्न करायचं, तरी पण मी माझ्या अनिकाला म्हणजेच तुझ्या ऋषीला द्यायला तयार झाले. तुला एवढं पण दिसत नाही का. त्याच्यामुळे मागचा पुढचा जास्त विचार करू नको. अनिकाचं आणि ऋषीचं लग्न आपण फिक्स करूया. हे मात्र आता ही नयनताराला कामिनी समजवत असते. म्हणजेच मित्रांनो, कहाणीत आता ट्विस्ट येणार. ह्या ज्या नयनताराला आजपर्यंत ती अनिका चुकीची वाटत होती, पण तिचा पैसा आणि प्रॉपर्टी पाहून आता मात्र ह्या नयनताराला ती अनिका बरोबर वाटायला लागते. आणि नयनतारा म्हणते की मग काय हरकत नाही, अनिकाचं आणि आपण ऋषीचं लग्न लावून टाकूया. आणि त्यावेळेस मात्र नयनतारा विचार करत असते की मी हा घेतलेला निर्णय चुकीचा तर वाटत नाही ना. कारण की जर ऋषीचं आणि अनिकाचं लग्न झालं तर कमीत कमी ऋषी माझ्या नजरेसमोर तरी राहील, आनंदात तरी राहील. पण त्या गावछाप कमळीसोबत जर त्याचं लग्न झालं तर हा ऋषी मला सोडून कायमचा त्या गावाला निघून जायला पण मागचा पुढाचा विचार करायचा नाही. म्हणजेच मित्रांनो, आपल्या कमळीचा एवढाही नयनतारा तिरस्कार करत असते की बोलायलाच नको. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ऋषीने ज्यावेळेस मात्र कमळीच्या आईला आणि सोबतच मात्र कमळीला त्यांच्या घरामध्ये राहायला आणलं होतं, त्यावेळेस मात्र ह्या नयनताराचा इरादा पूर्णपणे बदललेला आहे हे ऋषीला समजलेलं असतं. कारण की नयनताराने खोटं बोलून ऋषीला त्या घरात घेऊन आली होती आणि तिला पुढे वाटत होतं की काही जरी झालं तरी मात्र ऋषी माझ्या अंडरखाली येईल, ऋषी मी सांगेल तेच ऐकल आणि त्या कमळीसोबत कधी लग्न करणार नाही. तर पुढे मित्रांनो, कहाणीतला सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट असा असतो, एकीकडे मात्र ह्या अनिकाचं आता ऋषीसोबत लग्न ठरलं म्हणून ती खूप खुश असते, पण दुसरीकडे मात्र नयनतारा खूप मोठा गेम खेळते आणि ऋषीला म्हणते की लग्न तुझं आणि कमळीचंच होईल, फक्त आता मी सांगेल तेवढे तुला जे काही विधी असतील ते पूर्ण करावे लागतील. आणि त्याच वेळेस मात्र आता अनिकाला पण सांगितलेलं असतं की तुझं अशाच घाईघाईमध्ये आपण ऋषीसोबत लग्न लावून देऊया. दुसरीकडे मात्र नयनताराने कमळीला धमकी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना कमळी, तरी तुझं आणि ऋषीचं मी कधी लग्न होऊन देणार नाही. आणि तुला जर वाटत असेल ना तू आतापर्यंत खूप चुका केल्यात आणि ऋषीच्या आयुष्यात सगळं काही चांगलं व्हावं, तर चुपचाप इथून निघून जा, ऋषीच्या आयुष्यात परत दिसू नको. हे सगळं नयनतारा आपल्या कमळीला बोलत असते. म्हणजेच मित्रांनो, आता ऋषीच्या आनंदासाठी आपली कमळी तिथून निघून जायचं ठरवते, तर ऋषीला सगळ्यात मोठं तोंडावरती पाडायचं मात्र ह्या नयनताराने ठरवलेलं असतं. कारण की ज्यावेळेस मात्र ऋषी त्या सगळ्या काही सेरेमनीमध्ये डायरेक्ट अनिकाला पाहतो, त्यावेळेस मात्र ऋषीला प्रचंड राग येतो. ऋषी म्हणतो की मग कमळी कुठे, ही मुलगी कोण आहे, ही अनिका इथे आलीच कसं काय. म्हणजेच मित्रांनो, पुढे खूप मोठा राडा होतो आणि त्यावेळेस मात्र ऋषी, सतीश हे सगळेजण एवढे नयनतारावरती भडकतात की लिमिटच्या बाहेर नयनतारावरचा सगळ्यांचा विश्वास उडून जातो. आणि पुढे तुम्हाला कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहायला भेटेल, तो म्हणजे आपला ऋषी त्या कमळीच्या वडिलांना शोधून काढतो आणि ते कमळीचे वडील दुसरे तिसरे कोणी नसून आपले राजन काका असतात. हे सत्य बाहेर येतं आणि पुढे मित्रांनो, आपली गौरी मात्र ह्या राजनसोबत आपल्या कमळीला राहण्यास पूर्णपणे नकार देते. म्हणजेच पुढे खूप सारे ट्विस्ट असे आहेत की ते पाहिल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. असं का घडते, अखेर गौरी का विरोध करते कमळीच्या बाबांसोबत कमळीला राहण्यासाठी. खूप साऱ्या गोष्टी बाहेर येतात आणि राहिला विषय आता कमळी आणि ऋषीच्या लग्नाचा, तर या गोष्टीला पूर्णपणे तुम्हाला माहितीच आहे की ऋषीच्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा असतो, म्हणजेच आपल्या सतीशचा. आणि सतीश म्हणत असतो की कमळी आणि ऋषीचं जेव्हा लग्न होईल ना, तोच आयुष्यात माझ्या चांगला दिवस असेल. आणि मित्रांनो, पुढे तुम्हाला हाच दिवस पुढे लवकरच पाहायला भेटणार आहे. कमळी आणि ऋषीचं पुढे लग्न होताना पण तुम्ही पुढे पाहाल. पण मित्रांनो, आपली गौरी अखेर राजनला कमळीसोबत राहण्यास का नकार देते आणि म्हणते की ह्या माणसापासून कमळीला लांब राहा. तर खूप साऱ्या गोष्टी बाहेर येणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओचा शेवट पाहायला विसरू नका. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.